तर आजचा आहे दिवस तिसरा आणि सगळ्यांना शुभ सकाळ. आणि आज आम्ही निघालो आहोत कुणकेश्वर आणि बाकी सगळं देवदर्शन करायला. तर हे माझं घर आणि घराजवळचा गोठा आणि त्यातला क्यूटसा पाडा. तर आज मी अशा प्रकारे ड्रेसिंग केली आहे, मस्तपैकी तयार झालो आणि काकूने बनवलेले पोहे खायला बसलो. नाश्ता करून घेतला आणि भावाने पूजा करून घेतली. तसेच आम्ही एका आरशात घुसून सगळ्याजणी तयार झालो आणि फटाफट गेलो आमचा फोटोशूट करायला. तर इथे आमची ही इको आलेली होती. फटाफट गाडीत बसलो आणि आम्ही निघालो आमच्या देवदर्शनाला. गाडीमध्ये बसल्यावर थोड्या वेळ आईसोबत व्हिडिओ कॉलवर बोलून घेतलं आणि मग आम्ही गेलो आमच्या मंदिराच्या दर्शनाला. मंदिराचं काम चाललं म्हणून तोडलं आहे. फटाफट पाया पडलो आणि निघालो आम्ही आमच्या रस्त्याला. पहिलं आम्ही दर्शन घेतलं की मीठमुंबरीमधल्या स्वामी समर्थाच्या मठातलं. मध्येच रस्त्यात थांबून एक आम्हाला करवंद दिसलं, ते खाल्लं आणि खूप भारी लागलं. आणि तिथून आम्ही सरळ निघालो आमच्या कुणकेश्वरच्या दर्शनाला. तर आत्ता आम्ही फायनली आलो कुणकेश्वरच्या मंदिरात आणि हे आहे कुणकेश्वरचं मंदिर आणि आजूबाजूचं वातावरण. आणि आम्ही इथे थांबून थोडा फोटोशूट केला, प्रसाद घेतला आणि थेट निघालो आम्ही पोखरबागच्या सिद्धिविनायकच्या मंदिरामध्ये. आणि तिकडचं मंदिर आणि ही त्याच्या खालची शंकराची पिंडी. आणि तिथून आम्ही सरळ गेलो माझ्या बहिणीच्या घरी जेवायला. जेवलो, फटाफट तयार झालो आणि सरळ निघालो नावणकोंड धबधब्याला. तिथे खूप गर्दी असल्यामुळे मजा नाही आली. सरळ तिथून धावत धावत निघालो आणि आम्ही थेट पोचलो गणपतीच्या तळ्यामध्ये. आणि तिकडे भावांनी सगळ्या मस्तपैकी पाण्यात उड्या मारल्या आणि तो उत्साह बघून आम्हालासुद्धा कंट्रोल नाही झाला. तर आम्ही पण गाडीचा ट्यूब घेऊन डायरेक्ट पाण्यात उतरलो, कारण पाणी खूप खोल होतं. ते इथे खूप मजा केली आणि तिथून सरळ परत आम्ही निघालो लावणी करायला, कारण रस्त्याच्या बाजूला सगळ्या बायका लावणी करत होत्या आणि ते बघून आम्हाला थांबवलं नाही आणि आम्हीसुद्धा लावणी केली. खूप मजा केली आणि असे चिखलाने रंगलेले पाय. तिथून आम्ही घरी गेलो, मस्तपैकी चिकन पार्टी केली, चुलीवरचे तळलेले चिकन मस्तपैकी खाल्ले आणि असा आमचा हा दिवस संपला. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा आणि पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका. बाय बाय.